पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आता मला हे पटलंय आणि मला हे बरोबर समजलंय की इतरांनी आपल्याशी जसं वागायला हवं तसंच आपण इतरांशी वागायला हवं. या नियमाचा संबंध स्वर्गाच्या उघडलेल्या दाराशी आहे. आज आपण हा शब्द वापरणार आहोत. अर्पण हा एक वाईट शब्द असल्यासारखा आपण वागतो. हल्ली प्रत्येकाला काही ना काही हवं असतं, द्यायला कुणालाच आवडत नाही. स्वकेंद्री जीवन जगणं म्हणजे फक्त स्वतःच्याच हिताचा विचार करणं, स्वतःमध्येच आवड किंवा रुची दाखवणं, स्वार्थी असणं, अप्पलपोटे असणं, स्वतंत्र असणं किंवा स्वतःमध्येच पूर्णतः गुरफटलेलं असणं. आता मी काल तुम्हाला जे सांगितलं ते पुन्हा सांगते. आपण स्वार्थी नसण्याविषयी शिकलो. याचा अर्थ असा नाही स्वतःसाठी काहीच न करणं. स्वतःसाठी काही करावंच लागतं. काही केलं नाही तर ते योग्य नाहीच. आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलंच असतं. काम करणं, स्वतःची काळजी घेणं चांगलंच आहे. विसावा घेणं, हसणं नक्कीच चांगलं आहे आणि खेळणं चांगलं आहे. स्वतःची चांगली काळजी घ्या. तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करा. आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या. पण स्वकेंद्री आणि स्वतःमध्येच पूर्णतः गुरफटलेले राहू नका. आपल्याला सगळ्या गोष्टींचं संतुलन राखता आलंच पाहिजे. फक्त स्वतःलाच खुश करणारे असं जीवन जगण्याचा प्रयत्न नक्कीच करू नका. देवालाही प्रसन्न करायला शिका. आपण कलस्सेकरास अध्याय 1 वचन 10 बघू. कदाचित आपल्यापैकी एखाद्याला स्वार्थी जीवन जगण्याची समस्या असेल आणि कदाचित 2 डझन लोकांना ही समस्या असेल. त्यामुळे बाकीचे लोक कंटाळतीलही कदाचित. अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ तुम्ही द्यावे. आता तुम्हाला जे हवं ते देवाकडे मागण्यात काहीच वावगं नाही. पण तुम्हाला किंवा मला जे हवं ते जर देवाला नको असेल तर आपण ताबडतोब आपली योजना त्यागून देवाची योजना स्वीकारायला हवी. ती कितीही अवघड वाटत असली तरी, त्रासदायक वाटत असली तरी, त्याग करावा लागत असला तरीही तो तात्पुरता त्याग असतो जो नंतर अपार आनंद देणार असतो. इथे असं कुणी आहे ज्याला देव असं काही सोडून द्यायला सुचवतोय जे त्यांच्यासाठी प्रिय आहे आणि तरीही देव तुम्हाला ते सोडायला सांगतोय, पण अजूनही तुम्ही ते सोडण्याचा निर्णय घेतलेला नाहीये. ठीक आहे, मग एक सांगू, आजची शिकवण तुमच्यासाठीच आहे. मी असं म्हणू का की देव त्याचं मन बदलणार नाही? आपल्याला नेहमीच ही जाणीव असायला हवी की देव स्वतःचं मन बदलत नाही. मग तुम्ही कितीही वाट बघितली तरी ते नाही. तुम्ही सर्व प्रकारे आपल्या प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी, म्हणजे तुम्ही सर्व गोष्टीत प्रभूला पूर्ण संतोष व्हावे. आता बघा, एक गोष्ट मी वाचणार आहे ज्याचं शीर्षक आहे दयनीय कसं व्हावं. जर कुणाला दयनीय अवस्था हवी असेल तर मी सांगते ती कशी मिळवायची. ते सतत स्वतःचाच विचार करत राहा. अधिकाधिक वेळा मी हा शब्द वापरा. इतर लोकांच्या दृष्टिकोनातून सतत स्वतःला पाहत राहा आणि लक्षपूर्वक ऐका लोक तुमच्याविषयी काय म्हणतात ते, आणि ते जर तुमच्या पसंतीचं नसेल तर रागवा. प्रत्येकाकडून कौतुकाची अपेक्षा करा. संशय बाळगा, खूप संशय बाळगा. द्वेष आणि ईर्ष्या बाळगा. लगेच दुखावून घ्या. संवेदनशील बना. टीकांना क्षमा करू नका. स्वतःवरच विश्वास ठेवा. प्रत्येक वेळी स्वतःच्या आदर आणि सन्मानाची अपेक्षा करा. प्रत्येक गोष्टीबद्दल स्वतःच्याच दृष्टिकोनाचा हेका धरा. लोकांनी तुमच्या उपकारांची जाणीव ठेवली नाही तर मनात कुढत राहा आणि लोकांसाठी तुम्ही किती आणि काय केलं ते कधीही विसरू नका. नेहमीच ते आठवत राहा. पण त्यांनी तुमच्यासाठी काही केलं नाही हे मात्र नक्की आठवत राहा.
स्वतःची नेहमी करमणूक करत राहा आणि इतरांसाठी शक्यतोवर काहीही करू नका, काहीही करू नका. आता बघा, हा शास्त्रभाग वाचत असताना मला माझ्या ज्या दयनीय स्थितीची जाणीव झाली ती नेमकी हीच होती, अगदी अशीच होती. 38 वर्षांपूर्वी मी देवाबरोबरचा माझा प्रवास सुरू केला तेव्हा या सगळ्या गोष्टींपैकी एकाही गोष्टीबद्दल मला टोचणी लागत नव्हती. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा एक महत्त्वाचा असा विषय आहे. प्रभू येशू सगळ्यांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्याच्याकरिता जगावे. 2 कोरिंथ अध्याय 5:15. तो पापक्षमेसाठी मरण पावला, आपण स्वर्गात जावं आणि आपलं देवासोबत नातं निर्माण व्हावं म्हणून तो मरण पावला. पण तो यासाठी मरण पावला की आपण स्वतःसाठी जगता कामा नये. देवाने मला स्वतःपासून मुक्त केलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. रोज सकाळी उठून दिवसभर केवळ स्वतःपुरता विचार करण्याच्या सवयीतून सुटणं ही अद्भुत गोष्ट आहे. स्वकेंद्रित लोक हे स्वतःलाच फसवत असतात, हे लक्षात घ्या. त्यांना वाटतं त्यांनी स्वतःसाठीच काही केलं आणि इतरांनी त्यांच्यासाठी काही केलं तरच ते सुखी होतील. पण याच्या विरुद्ध गोष्ट खरी आहे. लूक अध्याय 9 बघूया, वचन 23 ते 25. येशू सर्वांना म्हणाला, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. थोडक्यात त्याने स्वतःला नाकारावे. सरळ सोप्या शब्दात प्रभू म्हणतो, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने स्वतःला विसरून जावे आणि आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावे. जो वधस्तंभ ख्रिस्त वाहायला सांगतो तो संकट किंवा आजार नाही किंवा सगळ्या प्रकारची दयनीय अवस्थाही नाही. कारण बऱ्याचदा लोक जेव्हा संकटातून जातात तेव्हा म्हणतात, मी माझा वधस्तंभ वाहतोय. पण प्रभू येशू आपल्याला अशा प्रकारचा वधस्तंभ व्हायला नाही सांगत. हो, अशा गोष्टीतून जावं लागतं आपल्याला, पण तो विजय देण्यासाठी आलाय. जो वधस्तंभ प्रभू वाहायला सांगतोय तो आहे निस्वार्थीपणे जगण्याचा, निर्णय घेण्याचा. आणि बघा, लोकांना ख्रिस्त दिसायलाच हवा आहे. प्रभू येशू प्रीती आहे, देव प्रीती आहे. तो काही करतो म्हणून नव्हे तर तो तसाच आहे. तो त्याचं प्रेम आपल्यात ओततो जेणेकरून आपण त्याचा स्वीकार करावा आणि तेच प्रेम आपण इतरांवरही ओतावं. देव लोकांद्वारे आपलं कार्य करतो आणि आपण प्रार्थना केल्यावर तो अमुक समस्या सोडवतो, तमुक समस्या सोडवतो. जर आपण अशी प्रार्थना केली तर चमत्कार होईल. देवा, मला त्रास देणाऱ्या या माणसासाठी मी प्रार्थना करते आणि तू मला दाखव की मी काय करायला हवं. अशी प्रार्थना करा तुम्ही. खरंच मी तुम्हाला आव्हान करू इच्छिते की तुम्ही प्रार्थना करायला लागा. म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की देव कशी मदत करतोय. आणि हे अगदी विनामूल्य असं असतं, अगदी विनामूल्य असतं ते. आपण हे करतो तेव्हा आपल्याला धार्मिक असल्यासारखं वाटतं. पण पुढे जाऊन मी असं म्हणते की आता प्रभू, मला ठाऊक नाही की तुझी माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते, आणि जर असं काही असेल मला दाखव आणि तसं करण्याची कृपाही पुरव मला. कित्येकदा आपण समस्येकडे पाहतो आणि आपल्याला असं वाटतही नाही की देव आपला उपयोग करील, कारण ती समस्या फार मोठी वाटत असते. आणि इकडे तिकडे फिरून स्वतःसाठी कंटाळवाणा आणि दयनीय लोक शोधण्यात काही गैर नाहीये. ते तुम्हाला मदत करू शकतील. लोकांची गरज असताना आम्ही पुढे आलो आणि त्यांची गरज भागवू लागलो. परमेश्वराने लोकांना सतत स्वतःपेक्षा पुढे ठेवण्याच्या अनेक संधी आम्हाला दिल्या, कारण आमची इच्छा होती. एक उदाहरण सांगते. ती गोष्ट नुकतीच 3 आठवड्यांपूर्वी घडली. डेव आणि मी ब्रॅन्सन, मिसुरी इथे विसाव्यासाठी चाललो होतो आणि तिथे काही कार्यक्रमही होते. आणि तिथला एक कार्यक्रम अगदीच गुळमुळीत असा होता, काहीच धड नव्हतं. त्यामुळे मी 30 मिनिटांचा मोठा ब्रेक घेण्याची योजना आखली आणि मधली सुट्टी मी चालले. आणि म्हणून मी डेवला म्हटलं की हे तर खरंच खूप वाईट आहे, चल आपण मध्यंतरानंतर जाऊया. डेव म्हणाला की बघ,
मीही असाच विचार करत होतो, पण मला नाही वाटत देवाची इच्छा आहे आपण जावं. आणि खरं तर मला आधीच याची कल्पना होती, पण परमेश्वराकडे माझं जसं लक्ष असायला हवं तसं नव्हतं. कारण जेव्हा तुम्हाला खरंच काही करायचं असतं ना, तेव्हा तुम्ही देवाला अगदी सहज बाजूला सारता. आणि त्यामुळेच मी माझा हे का सोडला नाही. म्हटलं कशाला थांबायचं. देव म्हणाला, हे बघ मला मनापासून इथे थांबावंसं वाटतंय, कारण जर समजा या ठिकाणी तुझा कार्यक्रम असता आणि लोक निघून गेले असते, तर तुला काय वाटलं असतं. आणि तुझ्या संदेशांच्या मध्ये कोणी निघून गेलं तर. तो पुढे म्हणाला की या वक्त्यालाही फारच वाईट वाटेल आणि मला असं वाटतं आपण थांबायला हवं. आणि मला कळलं की त्याचं बरोबर आहे. बघा, बायबलमधलं एक लहानचं वचन म्हणतं, तुम्हाला जशी वागणूक हवी तसंच तुम्हीही वागा. बघा, काही आठवडे मी त्या वचनाप्रमाणे जगायचा प्रयत्न केला आणि आठवड्यांचे तास झाले. मग दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सुरुवात करायचे, तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच. आणि देव पुन्हा पुन्हा हेच वचन माझ्या पुढे आणतो आणि मला वाटतं की हे एक युद्ध आहे. कारण मला नाही वाटत की आपण कधीतरी हे समजू शकू की देवाचं वचन पाळल्यामुळे आपलं जीवन खरंच किती बदलू शकतं. वचन पाळल्यामुळे वैवाहिक समस्या नसतील हे ठाऊक आहे का तुम्हाला? चला आपण बघूया मत्ताई अध्याय 7 आणि वचन 7. मागत रहा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधत रहा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोकत रहा म्हणजे तुमच्यासाठी दार उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते आणि जो कोणी शोधतो त्याला सापडते आणि जो कोणी दार ठोकतो त्याच्यासाठी ते उघडले जाईल. आज आपल्या गरजा त्याला सांगाव्यात म्हणून देव बोलावतोय आणि आपण त्याचे आवडते पिपासू आहोत. तुमच्यात कोण असा माणूस आहे जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, सांगा मला? आणि आपल्या मुलाने मासा मागितला तर त्याला साप देईल? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात सतत प्रार्थना करून त्यांना तो किती विशेषे करून चांगल्या देणग्या देईल. तर हे आमंत्रण स्पष्ट आहे. मागा आणि मागत राहा, शोधा आणि सतत शोधत राहा, ठोका आणि ठोकत राहा. देव हा चांगला आहे, तो तुम्हाला मदत करतो. तुम्ही त्याच्याकडे काही मागितलं तर तो तुम्हाला वाईट देणार नाही. तुम्ही वाईट असतानाही आपल्या मुलांसाठी आशीर्वाद ठरता, तर देव त्याच्या मुलांना किती आशीर्वाद देईल सांगा मला. आमेन. मी काही चुकीचं बोलले का? सांगा मी काय बोलले. तुम्ही हसताय पण मला नाही वाटत मी विनोद केलाय. ठीक आहे, आपण दुष्ट असूनही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देतो तर देव किती जास्त देईल. पण आता मला तुम्हाला हा भाग दाखवायचा आहे, वचन 12. तर मग हे शब्द नसते, तर आता आपण जे काही वाचणार आहोत त्याचं महत्त्व तुम्हाला कळलं नसतं. तर मग लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेश ग्रंथ यांचे सार हेच आहे. आता मला असं वाटतं की जर मला हे योग्य पद्धतीने कळलंय तर हे लोकांनी आपल्याशी जसं वागायला हवं तसं आपणही त्यांच्याशी वागायला हवं, याचा संबंध स्वर्गाच्या उघड्या दाराशी आहे. बघा, आपण लोकांशी गैरव्यवहार करून त्यांच्याशी वाटेल तसं वागायचं ठरवलं तर आपल्या गरजेच्या वेळी देवाला हाक मारल्यावर आपल्या पदरी निराशाच येईल. आणि बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की जर आपण रागावलो आणि आपल्याला दुखावणाऱ्या लोकांना आपण क्षमा केली नाही तर देव आपली क्षमा करणार नाही, आपली प्रार्थना ऐकणार नाही. आपल्याला तर याची कल्पनाही नाहीये की असे कितीतरी ख्रिस्ती आहेत जे फार संतप्त आहेत. हे एखाद्या साथीच्या रोगासारखं आहे. माझ्या मते कुठल्याही सभांमध्ये या महत्त्वाच्या विषयावर शिकवलं जात नाही, जसं अक्षमाशीलता, राग, कलह, कटुता आणि शेवटी विचारत नाहीत की किती जणांना या क्षेत्रात प्रार्थनेची गरज आहे. मी अतिशयोक्ती करत नाही, पण आजवर माझी एकही सभा अशी नव्हती जेव्हा उपस्थित लोकांमधले 70% लोक पुढे येऊन त्यांनी पश्चाताप केला नसेल अशी एकही सभा नव्हती. आणि मला खरोखर काळजी वाटते, कारण आपण ज्या युगात आहोत तिथे खूप काही करण्याची आज गरज आहे. म्हणून आपण आत्म्याने भरायला हवं. आमेन. आपण देवाच्या सामर्थ्याने भरलो गेलो पाहिजे आणि आपण असंच जगणं सोडायला हवं जे स्वकेंद्री स्वार्थीपणाचं असं असेल, ज्या जीवनामध्ये
केवळ स्वतःलाच स्थान दिलेलं असेल. आणि आणखी एक सांगू का, तुम्ही नेहमीच असे काही नसता आणि माझी प्रार्थना आहे तुम्ही असं नसावं. आणि बघा, एकेकाळी मी अशीच होते. आणि जर तुम्हाला या संदेशाची गरज नसेल, हा संदेश माझ्यासाठी असं मी समजेन, कारण मला स्वतःलाच उजळणी करायला आवडते, खूपदा, बऱ्याचदा आवडते. आमेन. या गोष्टीमुळे योग्य मार्गावर राहायला आपल्याला फार मोठी मदत मिळते. काय मी जे म्हणतेय ते पटतंय का तुम्हाला? तुम्ही सतत मागत राहा, सतत शोधत राहा, सतत ठोकत राहा दरवाजा. आणि बघा, देव चांगला आहे, तो आशीर्वाद देऊ इच्छितो. आणि म्हणूनच लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं, तसं तुम्ही त्यांच्याशी वागा. आणि ते तुमचं भलं करोत न करोत, तुम्ही मात्र चांगलं करण्यासाठी कशाची वाट पाहत बसू नका. परिपक्व व्यक्ती तोच आहे जो पहिलं पाऊल उचलतो. आमेन. तुम्हाला योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही लोकांना योग्य वागणूक द्यायला शिकायला हवं. आणि जरी त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तरी देवाकडून तुम्हाला प्रतिफळ मिळेलच. तुम्ही ऐकलत का? मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही लोकांना आधी योग्य वागणूक द्यायला शिकायला हवं. आणि जरी त्यांनी तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही तरी तुमचे परिश्रम वाया गेले असं वाटून घेऊ नका, कारण तुम्हाला प्रतिफळ देणारा देव आहे. आणि जशी आपण पेरणी करतो तशीच आपल्याला कापणीही करावी लागणार आहे. आपलं प्रतिफळ आणि वेतन हे त्याच्या हाती आहे, त्याच्या हाती आहे. वचन 13, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहेत आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, बहुसंख्येने आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत, ते अल्पसंख्य आहेत. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर त्या कार्यक्रमात शांत बसणं हे किमान माझ्यासाठी तरी शक्य नव्हतं. जरी ते करणं ही एक योग्य गोष्ट होती, जरी मी देवाशी आज्ञाधारक राहण्याचा निर्णय घेतला होता, तरी तो कार्यक्रम संपेपर्यंत मी थांबू शकत नव्हते. आपण देवाची आज्ञा पाळतो म्हणून आपला देह फार खुश असतो किंवा उकळत असतो असं नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर नेमकं याच गोष्टींसाठी ख्रिस्तासाठी दुःख सहन करावं लागतं. आणि चर्चेसमध्ये हीच गोष्ट सांगितली जात नाही, कारण दुःख सहन करण्याविषयी सांगितलेलं लोकांना आवडत नाही. बघा, प्रभू येशूने जे विशिष्ट प्रकारचं दुःख सहन करून खंडणी भरली ते आपल्याला सोसावं लागणार नाही. पण बायबल म्हणतं, जर ख्रिस्ताप्रमाणे आपण देहामध्ये दुःख सहन केलं नाही तर आपण कधीच आत्म्याने चालू शकणार नाही आणि आज्ञाधारक बनणार नाही. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी अर्पण करायची तयारी आपण ठेवायला हवी, कारण त्या गोष्टी देवाच्या राज्यासाठी किंवा इतरांसाठी लाभाच्या नसतात. आणि बघा, आता मी तिथून उठून जाऊ शकले असते, कदाचित उठून गेलेही असते, जर देव तन्मयतेने ऐकत बसला नसता तर. बऱ्याचदा मी त्याचा अधिक ऐकते, कधीकधी तोही माझा अधिक ऐकतो, आणि म्हणूनच आमची छान टीम झाली आहे. कधीकधी मी एखाद्याला त्यांच्या योग्यतेच्या गोष्टी द्यायला तयार असते आणि देव म्हणतो की खरंच आपण त्यांना दया दाखवायला हवी. आणि कधीतरी तो म्हणतो की अरे बापरे, या माणसाला गाडी चालवता येत नाही तर याने बाजूला जायला हवं ना. मी म्हणते इतकं काही करायची गरज नाही, त्याने तुम्हाला पाहिलंही नसेल कदाचित. त्यामुळे म्हणूनच आपल्या अवतीभोवती चांगले लोक असणं गरजेचं आहे, जे आपण मार्गभ्रष्ट झालो की आपल्याला सावरतात. आमेन. पण आपल्या बाबतीत असंच घडत असतं बऱ्याचदा. आणि मी असं म्हणेन, कदाचित मीच पुढे जाऊन मध्येच उठून सभेतून गेले असेन. आणि एक सांगू, जर मी सभेतून उठून मध्येच गेले असेन तर माझ्या हृदयात मला हे माहीत असतं की मी फार चांगली गोष्ट केलेली नाही आणि हे मला कळायला हवं. मला आश्चर्य वाटतं की दिवसातून किंवा आठवड्यातून अनेकदा आपण अशा गोष्टी करत असतो ज्या आपल्याला योग्य वाटतात आणि मग ते आपण करत राहतो, कारण आपल्याला सवय असते आपल्याला जे योग्य वाटतं ते करण्याची. मी तुम्हाला चर्चमधल्या उपासनेचं उदाहरण देते. उपासनेच्या वेळी उशिरा येणं ही खरोखर चांगली गोष्ट नाही, हे किती जणांना इथे ठाऊक आहे. आणि आराधना करणाऱ्या लोकांना अडथळा आणणं हे कितपत योग्य? किती लोकांना ही गोष्ट आनंददायक
वाटते जेव्हा तुम्हाला पश्चातापासाठी आमंत्रण दिलं जातं आणि उद्धाराच्या खात्रीविषयी काहीतरी महत्त्वाचं सांगितलं जात असतं, मला नाही वाटत की लोकांना पुढे बोलावलं असताना त्यांना ते आवडत असेल. मध्येच येऊन असं म्हणणं की एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. पण एक सांगू का, हो, या गोष्टी लहान आहेत, पण खरंच त्या क्षुल्लक आहेत का? हे द्राक्षमयाची नासाडी करणारे कोल्हे आहेत. जर आपण लहान बाबतीत आज्ञाधारक राहिलो तर आपल्याला खरोखर कठीण परिस्थितीतून जावं लागणार नाही आणि आज्ञा पाळणं हे सोपं जाईल आपल्याला. बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्ये आणि देवामध्ये असतात आणि कुठलीच गोष्ट तुम्ही थेट जाऊन कुणालाही सांगू शकत नाही. केवळ देवालाच ठाऊक असतं की अमुक एक गोष्ट करावी, तमुक एक गोष्ट आपण करू नये. आणि प्रभूवरच्या प्रीतीस्तव आणि त्याला आनंद देण्यासाठी तुम्ही ते करता आणि तुम्हाला अस्वस्थ वाटत असलं तरी देवाची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान मोठं असतं. आणि माझ्या बाबतीतही हे असंच काहीतरी घडलं असेल ज्यामुळे मी फार अस्वस्थ होत होते आणि त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशीही माझ्या मनात अतिशय खिन्नता भरली होती आणि मी नेहमीसारखी आनंदी नव्हते आणि कुठे चुकले तेच कळत नव्हतं. आणि आश्चर्य म्हणजे पुष्कळदा आपण हेच म्हणतो की काय चुकलंय कळत नाहीये, माझं कशातच मन लागत नाहीये, असं का होतंय ते कळत नाहीये, माझं डोकंच चालेन असं झालंय. आणि कधी कधी तर आपण याबद्दल इतरांनाच जबाबदार देऊन सगळा दोष त्यांच्या पदरी टाकतो. बघ, तू अशी नाहीस, तशी नाहीस, तो मुक्त नाहीस. पण एक चमत्कार घडेल जर आपण प्रामाणिकपणे देवाला हाक मारून म्हणालो की माझ्या जीवनात काय चाललंय. मला विश्वास आहे की जसं मी एखाद्या व्यक्तीला वागवायला हवं तसं जर मी तिला वागवत नसेन तर मी माझ्या स्वतःच्या सुखात विष कालवत असते, हे नक्की. माझं म्हणणं तुम्हाला पटतंय की तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे, हे फारच झालं, आता अतिच झालं. आज सकाळपर्यंत मी या विषयाचा विचार केला नव्हता, पण काही मिनिटं मी तुमच्याशी पेरणी आणि कापणीविषयी बोलणार आहे. बायबल म्हणतं पृथ्वी राहील तोवर पेरणी आणि कापणी व्हायची राहणार नाही. इथे 1, 2, 3, 4 गोष्टी आहेत. पेरणी आणि कापणी याविषयी माझ्याकडे 5 संदर्भ आहेत आणि पहिला संदर्भ सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगू इच्छिते. पेरणी आणि कापणीचा सिद्धांत आपल्याला प्रचंड सामर्थ्य पुरवतो. खरं सांगायचं तर मी एखाद्याच्या जीवनात पेरणी करून काही मिळवू शकले तर मला माझ्या ध्येयावर काही प्रमाणात का होईना ताबा मिळवता येतो. दुसऱ्या शब्दात जर मला लोकांची मैत्री हवी असेल तर मी प्रथम मैत्री भावनेने वागायला हवं. बायबल म्हणतं देवाने क्षमा करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इतरांना क्षमा करा जे वाईट वागतात. जर मला दया हवी असेल तर त्यासाठी मला सुद्धा इतर लोकांना दया दाखवावी लागेल. मला दयाळू बनावं लागेल त्यांचा न्याय न करता. मला तुमचं माहीत नाही पण मला नियंत्रण ठेवायला आणि सामर्थ्य मिळवायला आवडतं. त्यामुळे या पेरणीच्या सिद्धांतामुळे मी फार उत्साहित होते की जर लोकांनी मला पसंत करावं असं वाटत असेल तर मला छानच वागलं पाहिजे. हॅलो, देवाने आपल्याला दिलेला हा अधिकार फारच अद्भुत असा आहे, यात शंका नाहीच आहे, नक्कीच नाही. मत्तई अध्याय 7 पहिली 2 वचनं, तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल, तुम्हास देण्यात येईल. यापेक्षा अधिक स्पष्ट काय हवंय? किती जणांना वाटतं की इतरांनी आपले दोष काढू नयेत म्हणून? किती जणांना वाटतं लोकांनी तुमच्यावर प्रीती करावी आणि तुमच्या चुका झाकण्यासाठी आपलं तोंड बंद ठेवावं? बघा, उत्तमते मिळवण्यासाठी तुम्ही उत्तमते द्यायला शिकायला हवं. मला माहितीये मनातल्या मनात तुम्हाला माझा जीव घ्यावासा वाटतोय, पण मी हे शहर सोडतेय. पुन्हा ऑगस्टमध्ये येईन, तोवर तुम्ही मला क्षमा केलेली असेल. मी आशा करते आणि प्रार्थना करते की तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्या आध्यात्मिक आयुष्याची भागीदार आहे. मी तुम्हाला मदत करतेय, सहकार्य करतेय अशी व्यक्ती बनण्यासाठी जी देवाला वाटतं की तुम्ही बनायला हवं. दररोज आम्ही तुम्हाला देवाचं वचन शिकवू पाहतोय आणि मला आनंद आहे की मी ते करते.
आणि मला आशा आहे की तुम्हाला सुद्धा आवडेल की आमच्याबरोबर तुम्ही भागीदार होऊ इच्छित असाल. फक्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणूनच नव्हे, तर इतरही अनेक लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं म्हणून. आणि मला खात्री आहे, जर आपण एकमेकांचे भागीदार बनलो तर आपण आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक काही करू शकू. तर मग नेमकं तुम्ही काय करायचंय आमच्याबरोबर? आमच्या वाट्याचं काय आहे, तर आम्ही तुम्हाला वचन शिकवतोय, आम्ही तुम्हाला शिकवण देतोय. पण मग तुम्ही आमच्याबरोबर नेमकं काय करायचंय? मला असं वाटतं की तुम्ही आमच्या सेवा कार्याचे भागीदार नक्कीच होऊ शकता. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की देव तुम्हाला तसं मार्गदर्शन करतोय, तर तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्याविषयी चांगलं बोला. आणि आशा आहे की आम्ही तुमच्या एरियात येऊन तुमच्यासाठी सभा घेऊ शकू. आमचा कार्यक्रम बघत राहा, त्याला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनवा आणि आमच्याबरोबर आर्थिक सहभागिता राखा. मी खात्री देते की मी तुमच्याशी बांधील आहे आणि मी तुमच्याकडूनही अपेक्षा करते माझ्याशी बांधील राहण्याची. योग्य ती गोष्ट केवळ एकदाच करण्याविषयी हे नाहीये, तर योग्य ते वारंवार करत राहण्याविषयी हे आहे. तुम्ही आमचे मासिक भागीदार होऊ शकता. तुम्हाला जी गुंतवणूक योग्य वाटते तेवढी तुम्ही करू शकता. तुमची एक छोटीशी गुंतवणूक सुद्धा आमच्यासाठी खूप मोठा फरक घडवून आणेल. हे नेहमीच योग्य नसतं की सतत घेत राहायचं आणि द्यायचं कधीच नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आमंत्रित करते आमच्याबरोबर भागीदार होण्यासाठी. आम्हाला मदत करा, आमच्याबरोबर राहा. आम्हाला बरं वाटेल. दुखावलेल्या लोकांना आपण बरं करूया. जे भुकेले त्यांना अन्न देऊया. लोकांना वचन सांगूया, जेणेकरून आपल्याला जे माहितीये ते त्यांनाही कळू शकेल. आमच्याशी संपर्क साधा jmmindia.org वर. आमच्या वेबसाईटवर तुम्हाला भागीदारीविषयीची सगळी माहिती मिळेल. देवाची स्तुती असो. कार्यक्रम असाच बघत राहा. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.